आज सकाळी नाश्त्याला मी बनवलं होतं इडली आणि सांबार. अविवला खूप आवडतं. आजकाल मी सगळ्याच गोष्टी अविवच्या आवडीच्याच बनवायला लागली आहे, कारण रिसेंटलीच त्याचं ऑपरेशन झालं आहे आणि म्हणून तो खायला प्यायला सुद्धा थोडं नखरे करतो. म्हणून मी ट्राय करते की मॉर्निंगला उठल्या उठल्या त्याला त्याच्या आवडीची वस्तू मिळावी म्हणून. तर इडली त्याला भरपूर आवडत असते, म्हणून मी त्याच्यासाठी आज नाश्त्याला मस्त अशी इडली बनवून घेतली होती. आम्ही सगळ्यांनी छान नाश्ता करून घेतला. त्यानंतर दिवाळीचे ना हे दिवे अजूनही तसेच पडून होते, कारण मला ते क्लीन करूनच मी प्रत्येक वर्षी ठेवत असते. म्हणून आज सुद्धा सर्फच्या पाण्यात त्याला घालून घेतलं आणि त्यानंतर छान असे एक टूथब्रशनी त्याला छान असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं, छान धुवून घेतलं. आणि धुतल्यानंतर आमच्या गॅलरीमध्ये ना आजकाल खूप छान ऊन यायला लागलं आहे, जे की अख्खं दिवसभर राहतं. तिथेच मी दिवनाल्या सगळ्या व्यवस्थित अशा सुकवून सुद्धा घेतल्या. पण आता मी इथे दिवनाल्या सुकवल्यानंतर ना अविवला काही चेन पडत नव्हतं, कारण त्याला त्याच्याशी खेळायचं सुद्धा होतं. त्यानंतर ना मी मावशींना बोलावलं होतं. हे माझ्या जुन्या मावशी आहे, जे सर्वात पहिले लग्नानंतर आम्ही इथे शिफ्ट झालो होतो पुण्याला, तेव्हा ह्याच मावशी माझ्याकडे कामाला होत्या आणि त्यांना मी परत बोलावून घेतलं आहे. त्यानंतर अविव इथे दिवनाल्यांबरोबर खेळत होता. आजीला जेवायला ताट वाढली, तेवढ्यातच अविवचं झालं सुरू की मी पण खाणार म्हणून. म्हणजे त्याचं असं असते की आजीच्या ताटातलं मला थोडं ना थोडं तर खायचंच आहे. त्यानंतर अविवला थोडं फ्रेशन अप करावलं आणि त्यानंतर तो झोपी गेला. मग 4 ते 5च्या दरम्यान तो झोपून उठला. आईने भरपूर छान पॅम्परिंग केली आणि त्यानंतर तो बाबांकडे गेला, कारण त्याला भरपूर पॅम्परिंग लागत असते आजकाल आणि आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करायचा एकही चान्स सोडत नाही. त्यानंतर मी छान असा चहा बनवून घेतला होता, आजीला चहा दिला. त्यानंतर मी पण थोडाफार चहा घेतला. कधी कधी असं होतं ना की मी खूप टायर्ड होते आणि त्यानंतर मला असं वाटते की 2च घूट असते ना, पण मला थोडा तरी चहा लागतोच लागतो. त्यानंतर इथे अविवने पी पण केली होती. प्रीतमला बोलली की प्लीज ते क्लीन करून दे, म्हणून त्याने छान असं त्याला ड्रेसअप केलं, त्याला रेडी केलं. त्यानंतर मी त्याला खाली फिरायला घेऊन गेली आणि त्यानंतर आम्ही मस्त असं जेवण एन्जॉय केलं, ज्यात मी बनवलं होतं जिरा राईस, दम आलूची भाजी, मस्त अशा पालक पुऱ्या खूप मस्त क्रिस्पी झाल्या होत्या आणि त्याचबरोबर श्रीखंड. चला भेटूया अशाच एका नवीन मिनी व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय.